जी कमेंट येतात आपल्या पॉडकास्ट सिरीजला, त्याचं एक छोटस नियोजन लावलंय, कळलंच तुम्हाला इथून पुढं. This is brand opening. Grand opening. तीन वाला समथिंग झाला, भारी वाटते. मिड क्वालिटी आणि बेस पण 2 LF हिशोबाने, कॉम्पिटिशन सेटअपच्या हिशोबाने लय भारी पडला. 3 मध्ये कानात जात नव्हता मेन मध्ये 400 वाला. आले माझ्या गुरुदेव नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू व्लॉग व्हिडिओमध्ये. जो व्हिडिओ ऑलरेडी शूट झालाय. आणि मी त्या दिवशी अशा काही वेगळ्याच धुंदीत होतो की मी ह्या व्लॉगची स्टार्टिंगच केली नव्हती, कारण की त्याच्या आदल्या दिवशी झालता द मोस्ट हायप्ड कॉम्पिटिशन ऑफ द सीझन, म्हणजेच जो वरातीचा विषय होता, ज्यामध्ये इंडिया RP, पॉवर प्लस, दुर्वावे, बस आहे पॉवर प्लस आणि वेगवेगळे ब्रँड लागलेले, दुर्वा लागलेला. त्याच्यानंतर त्या दिवसानंतर मी जे कॉम्पिटिशन ऐकून आलो, मी डायरेक्ट कॉमेत गेलतो आणि ह्या आजचा जो ब्लॉग आहे RP शेट ऑडिओ यांच्या ग्रँड ओपनिंगचा. आणि मी अशा वेगळ्याच ह्याच्यात होतो की मी तो इंट्रो करू शकलो नाही, कारण की थोडासा मला त्रास होत होता त्या कॉम्पिटिशन मुळे. सो मी याचा इंट्रो करू शकलो नव्हतो. सो आज आपण चालणार आहे RP शेट याच्या ग्रँड ओपनिंगला कोगनोळी कर्नाटक इथं. इथून पुढचा जो व्हिडिओ असेल तो त्या दिवशी शूट केलेला आहे, पण ऍक्च्युली ह्या शोचा इंट्रो मी शूट केला नव्हता. सो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड क्रॅकर्स प्रतीक, म्हणजे आपल्या साऊंड लाईनचं फर्स्ट युट्यूब चॅनल. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्वेस द बॉय प्रतीक तुमचं वन साइड स्वागत करतो. आता कंटिन्यू करूया डायरेक्ट त्या दिवशी, म्हणजे 12 जानेवारी 2026 ला, ज्या दिवशी होता RP शेट कोगनोळी यांचा लॉन्च इव्हेंट. लेट्स गो, स्टे ट्यून, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पाहुणे थोडासा लेट ऍज युजल आम्हाला झाला आहे, म्हणजे 6:45 झाले. साऊंड चेक तिथं नसला झाला म्हणजे एवढंच आहे, पण माझीच तब्येत बिघडली. सांगू काय काय झालं, सांगू काय काय झालं, सांगू काय काय झालं तुम्ही सांगते. काय नाही, फक्त आम्ही पेट्रोल पंपवरच्या सगळ्या सोयी सुविधा वापरल्या, एवढाच विषय. आम्ही नाही तू मी सॉरी. भावनिक जागरण आणि ट्रॅव्हलिंग बोलते, सबको बोलते, आणि त्यात कॉम्पिटिशन सगळं गच्च झालंय. आज तर आयुष्यभर सांगतो, असं कुठल्याच माझ्या मनाच्या कोपऱ्यातून इच्छा नाही की शोला जावं किंवा साऊंड ऐकावं, असं काहीच नाही. पण आता आहेच शो बॅक टू बॅक तर निघालोय, पण आता मध्येच काय तर झालतं कामालता अटॅक येईल असं वाटत होतं. पण बघू, पोचतोय आपण. एक 5-10 किलोमीटर राहिले अजून, तिथे गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो. बाकी लाईक केलं नसलं तर लाईक करा आणि कमेंट पण करा, आवडलं असलं तर. काय नाही, भेटतो तिथे जाऊन. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. भावनो, आपण आलोय इथं कोकणमध्ये. शुभम भाऊ त्यांचा वोट आजमावणार आहेत आपल्याला. पुढं टोल नाका आहे, टोल नाका पास करून देणार आहे. फास्ट काय की मोबाईल नंतर लावायचं गेल्या पुढे काय करू, मोबाईल मित्र बघतोय गाडी पास करून येते म्हणे. फर्स्टला फक्त मोबाईल आला स्कॅनिंग होत नाही, पैसे तुमच्या कडून. एक काम करा, बसा की गाडीत. त्याला असं फक्त मोबाईल धरा तिथे गेल्यावरती. ओके ओके. आपण इथं पोहोचलोय आणि आपल्याला घ्यायला आली DJ स्नॅपी आणि त्या टीम साऊंडच्या टीमवरची वगैरे. काय विषय नाही, जाऊया सुरक्षित बघा. सो जाऊ, साऊंड झालाय ऑलमोस्ट जोडून. बाकी तिथं SS ऑडिओचे ओनर वगैरे पण आलेत. RPच्या कर्नाटकचा मोठा सेटअप आहे, सो ते सगळे बोलवायला लागलेत. आपण जाऊया तिथं, तुम्हाला मी दाखवतो. साऊंड हॉटन होईल चालू. लेट्स गो.
त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भावानो, किती रोजच्या रोज शो असले आणि रोजच्या रोज जरी साऊंड ऐकायचं असलं, पण शो चालू होतं ना साऊंडच्या पुढं आणि थांबून तो साऊंडचे कॉम्पिटिशनचं कालचं माझं असून डोक्यात जाईन झालं. साऊंडच्या पुढे थांबून ना तो साऊंडची ऐकायची मज्जाच वेगळी असते. म्हणजे किती पण शो होऊ देत, किती पण रोजच्या रोज जरी शो असले तरी. सो आता आपण शेट 77 म्हणजे आजचं जे आरपीचं किट आहे त्यांचा साऊंड चेक ऐकला. 3 वाला साऊंड चेक झाला, भारी वाटते. मिड क्वालिटी आणि बेस पण 2 लेपच्या हिशोबाने, कॉम्पिटिशन सेटअपच्या हिशोबाने लय भारी पडला. म्हणजे क्लीन मध्ये कानात जात नव्हता मेन म्हणजे 400 वाला. आणि कोण आलंय बघा आपल्यासोबत, कर्नाटकचा वाघ. साऊंड काय करायचं ओम्या, साऊंड काय करायचं मार्केट इकडे हा चालू होते सगळ्या कर्नाटकमध्ये. कसं वाटतं भाऊ? सांगितलं नाही काय ना, डायरेक्ट धप्पा दिला मला इथे त्यांनी. सो त्यांच्या भागात त्यामुळं आपण काय बोललेलं बरं. सो बघू आता क्लीनचा चेक झालाय, पूजन वगैरे होऊन परत मग फायनल साऊंड चालू होईल. बघू कॉम्पिटिशन सेटअप आहे त्यामुळे मजा येईल.
Yeah, mic testing 1 2 yeah. Yeah, check. Yeah, check. Yeah, mic testing 1 2. जमलेले सर्व मित्रांचे या ठिकाणी हार्दिक असे स्वागत. This is brand opening. Grand opening. The one and only. Shit 77 sound आहे. तर भाऊ शो झाला चांगला, आपण निघलो पण तिथनं. आणि याचा आढावा काय तुम्हाला सांगतो की कालच्या शोचा परिणाम आहे ते चिकुला SP Part 2 यांचा परिणाम आहे ते. आणि आपला शो झाला, आपण निघालोय पण बघू शकता घरी. बाहेर झाला शो. ओपनिंग स्टार्टिंगला क्राऊड वगैरे होता. आणि साऊंड बद्दल बोलायचं, साऊंड लय भारी वाजतंय. कालच आपण इंडिया ऑडिओ ऐकलेला आरपीचा बेसलाईन. काल आमची चर्चा झाली, लय तगडी वाजत होती. आणि तसंच काहीतरी आज होतं, 2 एलेप होतं पण बेसलाईन लय भारी वाजली 2 एलेपच्या मानानं. मिडीची क्वालिटी असू दे आणि कॉम्पिटिशनला पण टॉप. आणि ते स्टॉप क्लीनला सुद्धा इतकं भारी वाजलं की कानात सुद्धा अजिबात सुद्धा कानात काय त्रास झाला. सो ऑल ओव्हर सेटअप भारी आहे, काय विषय नाही. आणि आता निघालोय घरी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट केली मी जी कमेंट येतात आपल्या पॉडकास्ट सिरीजला, त्याचं एक छोटंच नियोजन लावलं, कळलंच तुम्हाला इथून पुढे झालं सक्सेस. सो भेट तुम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय सावला.